जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमात सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 53वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण प्रार्थना करूया आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटूया, हात जोडूया. प्रार्थनेसाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार आपले डोळे उघडूया. काल एक महत्वाचा विषय आपण बोललो. हे जे काही ध्यान चाललं आहे याच्यामधून फार सुंदर सुंदर ज्ञान वेगवेगळ्या रूपाने व्यक्त केलं जातं. आणि हा जो काही उपदेश प्रल्हाद स्वतःला करत आहे की याच्यात विषयांपासून दूर राहा, स्वतःला आपलं आत्मतत्वाकडे घेऊन जा आणि सगळा तो आत्मतत्व, आत्मदेव याला जो काही बोध, याला उपदेश, हा जो काही सगळा प्रकार चालला आहे त्याच्यातून काही काही गोष्टी आपल्याला व्यवहाराला सुद्धा अतिशय सुंदर रीतीने उपयोगी पडतात. असंच एका विद्यार्थ्याशी बोलत होतो आणि त्यांनी विषय मांडला की वैराग्य कसं येईल. सारखं सारखं टीव्हीकडे, व्हॉट्सॲपकडे, फेसबुककडे लक्ष जातं, तर त्याच्यावरती उपाय काय. आणि आपण काल परवाकडेच हा विषय या ध्यानात घेतला होता की प्रल्हादाने आपल्याच त्या आत्म्याला सांगितलं की जेव्हा जेव्हा अशा गोष्टी पुढे येतील तेव्हा तेव्हा हे आठव की ह्यांनी आपल्याला पूर्वी खरंच काही सुख दिलं आहे का. आणि मला असं वाटलं की आपण काल गुलाबजामची गोष्ट केली, अभिजितनी गुलाबजाम लगेच आणून घेतले. मला वाटतं मी गुलाबजामचं खूप जास्त मार्केटिंग केलेलं आहे. तर असं पण एखादी गोष्ट जेव्हा आपण काल हा विषय घेतला होता की मला आवडली आणि तिच्या मागे पुन्हा पुन्हा आपण जातो, तर त्यावेळेस आठवावं की मला खरंच पूर्वी जेव्हा काही याचा आनंद घेतला तेव्हा खरंच आनंद झाला होता का. आणि किंवा दुःख झालं होतं तर ते दुःखही आठवावं. आणि याच्यात जाऊन पुन्हा काय मिळणार आहे, पुन्हा किती काळ आनंद मिळणार आहे याचं थोडंसं गणित एक सजगतेने मांडू शकलो तर आपली शक्ती ही चुकीच्या गोष्टीकडे लावण्याच्या ऐवजी जिथे खरंच शाश्वत आनंद मिळतो अशा स्वतःमध्येच आपण ती शक्ती लावू शकतो, ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. याच्यात दुसराही भाग असा होता की मला जे काही प्राप्त करायचं आहे त्याच्यामध्ये मी किती लक्ष घालावं, कसं लक्ष घालावं. तर एक सहवासाच्या बाबतीत जसं म्हटलं जातं की सहवासाने प्रेम वाढतं. हा विषय, हे वाक्य फार सोपं आहे, नेहमी ऐकलेलं आहे. पण याचा जो गर्भित अर्थ आहे तो एकदा थोडा समजून घेऊ. हे एक फार मोठं सिक्रेट आहे. सहवासाने प्रेम वाढतं. आणि हे ज्यांना समजतं ते आपल्या आयुष्यातले आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ह्या एका वाक्याचा व्यवस्थित उपयोग करून घेऊ शकतात. कसा, तर जसं सहवासाने प्रेम वाढतं तसं जर आपण दूर राहिलो, त्याला दुस्वास नाही म्हणता येणार पण दूर राहिलो आपण, तर त्याच्यात प्रेम कमी पण होत जाण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे. हे आपण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आजकाल सहज अनुभवायला येतं.
मुलं आपल्या आई वडिलांना सोडून कुठेतरी दूर राहतात आणि जे सुरुवातीला दूर गेल्यानंतर रोजच्या रोज फोन असतील, व्हिडिओ चॅट्स असतील, व्हिडिओ कॉल्स असतील, ते हळूहळू हळूहळू 2-4 दिवसातून एक, मग आठवड्यातून एक, मग 15 दिवसातून एक असं त्यांचं स्वरूप होऊन जातं. आता जसा हा नियम इथे लागू होतो की कधीतरी केव्हा तरी काही दिवसातून एकदा, याचा अर्थ प्रेम आहे, पण तो सहवास नसल्यामुळे आता हळूहळू ते प्रेमही वाटत नाही. सुरुवातीला का एवढा रोजच्या रोज फोन येतो, तर काहीतरी अटॅचमेंट आहे, काही काळजी आहे, मी कसा आहे, तुम्ही कसे आहे, हे सगळं सांगावं असं. नंतर कुठेतरी प्रेम असतं, परंतु संपर्क चालला जातो आणि ते प्रेमही जे सुरुवातीला जेवढं असतं तेवढं ते हळूहळू कमी होतं. अनेकदा असे किस्से आपण वाचण्यात आलेले आहेत की कोणाचं तरी कोणीतरी गेलं, आई वडिलांपैकी कोणी इकडे गेलं, एक्सपायर झालं, आणि तरी मुलगा आला नाही. त्यांनी काहीतरी मी खूप बिझी आहे, अडकलो आहे, अशा गोष्टी जे काही असेल वेगवेगळ्या प्रकारे लक्ष जेवढं द्यायचं तेवढं काही दिलं जात नाही. संपर्क गेला, प्रेम कमी झालं. आणि तेच एखादी अनोळखी व्यक्ती जीवनात आली, रोजच्या रोज, म्हणजे अगदी ऑफिसमध्ये असेल, तुम्ही नवीन नोकरीला लागले, नवीन ठिकाणी नोकरीला गेले, जॉब चेंज केला, किंवा संघटनेत कुठेही नवीन लोकांच्या संपर्कात आले आणि वारंवार त्यांच्याशी संपर्क राहिला तर प्रेम होतं, त्यांच्याशी अटॅचमेंट वाढते, जवळीक वाढते. आणि जर तेच काही दिवसांनी पुन्हा त्यांच्यापासून दूर गेलो तर पुन्हा संपर्क कमी होतो, पुन्हा प्रेम कमी होतं. आपल्या जीवनात अनेकदा असे मित्रमैत्रिणी आलेले आहेत, अनेक लोक आलेले आहेत. आता हाच न्याय आपण जर जे काही जीवनात विषय असतील त्यांच्या बाबतीत लागू करायचा म्हटला आणि आपल्या ध्येयाच्या बाबतीत, योग वासिष्ठचंच पुस्तक घ्या, योग वासिष्ठचाच ग्रंथ घ्या. आपल्यापैकी अनेक लोकांनी कधी काळी वाचायला घेतला होता, अजूनही बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. आणि तो वाचता वाचता एका काळानंतर असं होतं की त्याच्याबद्दल काहीतरी खंड पडायला लागतो, जमत नाही, कठीण वाटतं, किंवा कुठेतरी प्रवास येतो, किंवा आणखी काहीतरी कारणं येतात आणि तो ग्रंथ आपल्या हातातून थोडा बाजूला होतो. हा असा बाजूला व्हायला लागल्यानंतर काही काळाने सहवास त्याचा कमी झाला. या कमी झालेल्या सहवासामुळे त्याच्याविषयीचं जे सुरुवातीचं प्रेम होतं तेही कमी होतं, त्याचा आनंदही हळूहळू मग विसरायला होतो आणि नंतर मग तो विषय, तो ग्रंथ आपल्या हातून सुटून जातो. आणि म्हणून मी जो एक नियम मागे सांगितला होता की तुम्हाला नाही जमत ना तरी त्याच्या सहवासात राहा, त्याच्या संपर्कात राहा, एक शब्द वाचा, एक ओळ वाचा, समजो न समजो तेवढं त्याच्याशी टचमध्ये राहिलं पाहिजे. हा योग वासिष्ठ मधूनच मिळालेला हा सिद्धांत आहे, मी काही कुठून इकडून तिकडून शोधून नाही काढला. योग वासिष्ठाची विशेषता हीच आहे की या ग्रंथाच्या सहवासात राहिलो, सतत अभ्यास करत राहिलो तर हाच आपल्याला नवीन नवीन त्याच्यातले जे गूढार्थ आहेत, जे गर्भितार्थ आहेत, ते असे सिक्रेट्स, असे रहस्य सांगतो की जे व्यवहारात आपल्याला सहजपणे वापरता येतात. हे रहस्य जे या 2-4 दिवसांमधल्या ध्यानात दिलेलं होतं तेच योग वासिष्ठ वाचण्याच्या बाबतीत सुद्धा तेवढंच उपयोगी आहे. तर हा ग्रंथ याच्या संपर्कात राहिलो, आपल्याला त्याचं प्रेम राहतं, त्याच्यात आपण टचमध्ये राहतो आणि तो आपल्याला बरोबर विषय समजायला लागतो. हे योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे की कधी बोर झालं, काही झालं तरी वाचत राहा. जो विषय कधी बोर होतो, कंटाळवाणा होतो, त्याच्यात जर वारंवार लक्ष घातलं तर नंतर तोच विषय आपल्याला प्रेमाचा होतो, त्याच्यातच आपल्याला रस निर्माण होतो. एक्झॅक्टली हीच गोष्ट आपल्या अभ्यासाच्या बाबतीत लागू आहे. जो कुठला तुम्ही अभ्यास करत असाल, तुमच्या बिझनेसशी संबंधित असेल, जॉबशी संबंधित असेल, तुम्हाला काही परीक्षा, स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, IITची असेल, UPSCची असेल, नीटची असेल, आणखी कुठली असेल, किंवा इव्हन शाळेमध्ये असताना एखादा विषय कठीण वाटत असेल, का कोणी म्हणतं मला विज्ञान कठीण वाटतं, कोणी म्हणतं मला गणित कठीण वाटतं, अशा लोकांनी हा प्रयोग अवश्य करून पाहावा की जी गोष्ट कठीण वाटते त्याच्यावरती प्रेम करावं, मेकॅनिकली सही, परंतु रोज त्याला वाचावं, समजून घ्यावं, त्याच्या प्रेमात पडावं, पुन्हा पुन्हा संपर्क करावा. त्याच्यामुळे आपोआप तो विषय आपला होतो. याला जी सिद्धी म्हणतो ती सिद्धी यायला लागते. तो विषय आपोआप आपलाच होतो, आपला आणि त्याचा योग व्हायला लागतो आणि तो विषय आपल्याला जमतो. दुसऱ्या बाजूला जमत नाही म्हणून सोडायला लागलो, कठीण वाटतं म्हणून सोडायला लागलो तर बरोबर त्याच्याशी असलेलं प्रेम कमी होतं. त्याच्या प्रेमामुळे जर प्रेम कमी झालं तर त्याच्यातून येणारं ज्ञान पण हे कमी होतं. म्हणून जे सांगितलं आहे विषयांच्या बाबतीत
की जे विषय त्रास देतात, जे विषय आपल्याला भुलवतात, परंतु आपल्याला माहिती आहे की यांच्या मागे लागलो तर आपलं नुकसान झालेलं आहे. विद्यार्थ्यांना हे सांगेल की जर तुम्हाला युट्यूबवरती काही बघायची इच्छा झाली जे अभ्यासाशी संबंधित नाहीये, व्हॉट्सअपवरती वेळ घालवायचा वाटला, फेसबुकवरती वेळ घालवायचा वाटला, आपल्यापैकी सुद्धा अनेकांना, म्हणजे भलेही आपण गृहिणी असा, नाही तर आणखी रिटायर्ड असा, काही असा, असं जर वाटलं तर स्वतःला थोडं सांगावं की याच्यातून नेमकं काय मिळतं, आणि याच्यात पूर्वी अडकलो होतो तर यांनी मला काही विशेष आनंद मिळाला नाही, कदाचित दुःखच मिळालं असेल. तर त्याच्यापासून जर संपर्क तोडला किंवा संपर्क कमी केला तर त्याच्याविषयी वाटणारं प्रेम पण हळूहळू कमी होईल. पण तेच जर मी त्या विषयांच्या संपर्कात राहिलो तर त्यांच्याविषयी प्रेम वाटत राहील आणि तोच तो फेरा चालू राहील की ज्याच्यात मिळत काहीच नाही पण पुन्हा पुन्हा नको त्या गोष्टीच्या मागे लागतो. आणि दुसऱ्या बाजूला हे जे काही ज्ञान असेल, हा ग्रंथ असेल, अभ्यास असेल, ह्याच्याशी जर मी संपर्क सतत ठेवला, भले कंटाळवाणा असेल, जबरदस्ती मनाविरुद्ध जायचं आणि तू वाच, तुझ्या डोळ्यांना दिसतंय ना, वाचता येतं ना, तेवढं वाच, एवढंच सांगायचं, हे जर करायला लागलो तर काही काळाने याच्याविषयी प्रेम निर्माण होतं, आवड निर्माण होते आणि ते रहस्य आपल्याला कळायला लागतं. आणखी चांगल्या पद्धतीने मला समजवता येत नाही, पण हा विषय इतका सोपा आहे. सहवासाने प्रेम मिळतं आणि त्याच्याविषयी आपली ओढी निर्माण होते, आपल्याला त्याच्यातून जे पाहिजे ते मिळतं. सहवास सुटला की हळूहळू प्रेम कमी होतं, त्याच्याकडून येणारा फायदा पण कमी होतो. नवीन मित्र आहे, खूप चांगली मैत्री आहे, बरेच दिवस चांगले रिलेशन झालेले डेव्हलप, तुम्हाला त्या मित्राकडून काही फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही त्या नवीन आणि घट्ट संबंध झालेल्या स्थितीत घेऊ शकता. अनेक दिवस संपर्क नसेल आणि त्या मित्राकडे तुम्ही काहीतरी फायदा मागा, मिळत नाही. साधा सिंपल नियम आहे. याच्यापेक्षा आणखी मला माहित नाही कुठल्या पद्धतीने सांगता येईल. ते योग वसिष्ठातले रहस्य यांचा उपयोग आपल्या जीवनाच्या उन्नतीसाठी जरूर करून घ्या. म्हणून म्हटलंय विषयांपासून दूर राहा. हे जे प्रल्हादाचं आपल्या स्वतःलाच, आत्मदेवाला जो काही उपदेश सुरू होता, त्याच्याशी जो संवाद सुरू होता, तो आपण काल एका ठिकाणी थांबलो. त्यांनी स्वतःच जे म्हटलं की ह्या स्थितीमध्ये अतिशय आनंद होतो आहे आणि मी आता अतिशय प्रफुल्लित झालो आहे, आनंदी झालो आहे. आणि यांनी पुन्हा पुढे प्रल्हादानी आपल्याच त्या आत्मदेवाशी संवाद सुरू ठेवला. तो संवाद आज आपण पुन्हा बघूया. त्यासाठी डोळे मिटून बसू शांतपणे. काय संवाद होता तो आपण संवाद आपला करतोय, आपणच प्रल्हाद, आपणच हा संवाद स्वतःशी करतोय. डोळे बंद करूया. शांत स्वस्थ होऊ. शक्यतोवर पाठीचा कणा सरळ ठेवू. अगदी ताणून धरायची गरज नाही. कुठलाही सपोर्ट नसेल तर उत्तम. संपूर्णपणे स्वतःमध्ये स्थिर होऊया. श्री गणेशाचं स्मरण करू. आपल्या गुरूंचं स्मरण करू. सगळं लक्ष आपल्या श्वासावर घेऊन जाऊ.
हळूहळू आपला श्वास स्थिर होतो आहे. मनही शांत स्थिर होत आहे. मी भगवान विष्णूंना शरण गेलो. त्यांनी माझ्यावर कृपा केली. ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जाईल असा विचार मला मिळो असा आशीर्वादही दिला. त्या आशीर्वादामुळे स्वतःवर नियंत्रण, शुद्ध बुद्धी, शास्त्रानुसार वागणं, गुरूंप्रती, शास्त्रांप्रती श्रद्धा, हे सगळे गुण माझ्यात आले. आणि माझ्यातल्याच त्या परमेश्वर आत्म्याची मला ओळख झाली. त्याचं मला दर्शन झालं आणि मला पूर्ण ज्ञान प्राप्त झालं. ह्या ज्ञानाच्या माध्यमातून मी माझ्यातले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे विकार नष्ट केले आहेत. जेव्हा जेव्हा माझे इंद्रिय बाहेर धाव घेतात, तेव्हा तेव्हा त्यांना आतमध्ये ओढून मी शांत करतो. माझ्या मनानेच मनाचा नाश केला आहे. मी म्हणजे शरीर ही भावना पण आता नष्ट झाली आहे. मी नावाचा अहंकार पण नष्ट झाला आहे. माझे अस्तित्वाचे सगळे स्तर, शरीर, श्वास,
मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आता उरलेच नाही. मी केवळ मीच उरलो आहे. हे माझं भाग्यच आहे की ही अशी स्थिती ज्यात कुठलेही अनर्थ संभवतच नाही. कुठल्याही विषयांप्रती आकर्षण उरलं नाही. कुठला मोह, कुठल्या आशा त्या पण उरल्या नाहीत. असा हा उपशम मला प्राप्त झाला आहे. माझी श्रद्धा दृढ झाली, पक्की झाली. माझं वैराग्य स्थिर झालं आणि त्यामुळे कुठल्याही तृष्णा, डिझायर्स आता उरल्या नाहीत. माझ्यातला विवेक जागृत झाला. अशा रीतीने मी सत्वरूप होऊन राहिलो आहे. त्या माझ्या मलाच नमस्कार असो. अस्तित्वाचे सगळे स्तर आता माझ्यातच विलीन झाले आहेत. केवळ श्वासोच्छवास करणारं हे शरीर घेऊन मी जीवन मुक्त होऊन राहिलो आहे. हा जो मी आहे, हा जो मी रूपी भगवान आत्मा आहे, त्याला मी जाणलं. अहम ब्रह्मास्मि, सोहम सोहम. हा मीच मला आता प्राप्त झालो आहे. ध्यानात आणि जागृत दोन्हीही अवस्थेमध्ये मी सतत सतत आत्म्याचंच अनुसंधान केलं, त्याचाच विचार केला, त्याचाच विचार करतो आणि करेन. हे आत्मदेवा, तुझ्याशिवाय इथे आहेच कोण? तुझ्याशिवाय माझं कोण?
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। तूच माझं सगळं काही। जे जे काही मिळवायचं आणि त्यातून जो आनंद मिळतो त्या सगळ्यांच्या पलीकडे तो सर्वोच्च आनंद तूच। तुला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो, नमस्कार करतो। हे आत्मदेवा, तू आणि मी एकत्रच इतके दिवस, इतके जन्म तूच तुझा ईश्वर भाव लपवला, अनेक शरीरांच्या रूपाने तू स्वतःला अनेक दुःख दिलीस, अनेक जन्मात अनेक दुःख भोगलीस। तूच स्वतःला आता ओळखलं आणि तूच आता शांत आहेस। हा जो कोणी मी, जो स्वतःला तुझ्यापासून वेगळा समजत होतो, त्या माझ्या मूर्खपणामुळे, दुर्दैवामुळे, माझ्या कर्मांमुळे तू कधी उच्च स्थितीत, कधी नीच स्थितीत राहिलास। अनेक भोग उपभोग सगळे भोगले, पण तुला काहीही प्राप्त झालं नाही। ह्या जगात जे काही मिळवायचं ते तूच। दुसरं काय? असा तू आज मला प्राप्त झालायस। तू एकदा मिळाल्यावर तुला मी जाऊ देणार नाही। हे प्रभू, सगळ्या इंद्रियातून, सगळ्या तन्मात्रातून तुझा अनुभव येणारच। तूच डोळ्यात आहेस, तूच बघतो, अनुभवही तूच घेतो, तूच प्रकाश। मग तू दिसणार कसा नाहीस?
तूच या त्वचेद्वारे सगळे अनुभव घेतोस. मग तुझा अनुभव तर येणारच. सुंदर शब्द, गाणी ह्यांच्या रूपाने तूच ऐकू येतोस. शब्दही तूच, त्यांचं स्पंदनही तूच, ऐकणाराही तूच. मग मी तुझा अनुभव कसा घेणार नाही? सगळ्या पदार्थांचा रसही तूच, त्यांची जाणीवही तूच आणि अनुभवही तूच. मग मी तुला कसा ओळखणार नाही? सगळ्या प्रकारचा गंधही तूच, तुझा अनुभव तर येणारच. एकदा तुझा अनुभव आला तर मी तुला कसा विसरेन? हे आत्मदेवा, एकदा तुझं दर्शन झालं, ते चंचल रूपात असू दे नाहीतर स्थिर रूपात असू दे, किंबहुना तुला सगळीकडे बघायची सवय लागली. सगळीकडे तूच तू असं जाणवायला लागलं. मग कुठल्याही विषयांमध्ये मन का बरं अडकेल? जिथे तिथे तूच दिसशील. माझ्या फार मोठ्या भाग्यामुळे तू मी झाला आहे आणि मी तू झालो आहे. केवळ आता दोन शब्द एकाच गोष्टीचं वर्णन करत आहेत. तू आणि मी. हे एक दुसऱ्याला पर्याय झाले. केवळ शब्द उरले आहेत. हे प्रभू, ह्या दोन शब्दांनी व्यक्त होणाऱ्या तुला, मला, ह्या शब्दांना माझा नमस्कार असो. खरं तर तू काही करत नाही. तुला कुठली इच्छा नाही, पण तरीही तुझ्या रूपाने सगळं ब्रह्मांड व्यक्त होतं, सगळं ब्रह्मांड कार्य करतं. आणि हे सगळं करत असताना तू स्वतः शांत स्थिर असतो. अशा तुझा हे देवा वारंवार जय जयकार असो.
तुझ्यावर विजय मिळवणं किंवा न मिळवणं दोन्हीही एकच. अज्ञानामुळे व्यक्त होतो म्हणून तुझ्यावर विजय मिळवायचा, आणि तुझ्याशिवाय वेगळं काहीच नाही तर कसा विजय मिळवणार? ज्याचं वर्णन करता येत नाही, जो सगळ्या प्रमाणांच्या पलीकडे, ज्याला सिद्ध करता येत नाही आणि तरीही स्वयंसिद्ध असलेल्या तुझा हे देवा जय जयकार असो. तू आणि मी एकच, माझा जय जयकार असो. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. शांति शांति शांति. आपल्या श्वासावर लक्ष नेऊया. एक खोल दीर्घ श्वास घेऊ आणि सोडून देऊ. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊ आणि पूर्णपणे सोडून देऊ. जेव्हाही पूर्णता वाटेल हळूहळू आपले डोळे उघडू शकता. आपल्या शरीराप्रती सचेत व्हा, वातावरणाप्रती सचेत व्हा आणि हळूवार डोळे उघडूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. अशा स्थितीमध्ये जिथे प्रल्हाद हा आता फक्त स्वतःमध्ये मग्न झालेला आहे, त्याला जगाचं भान राहिलं नाही आणि त्याचे जी काही दैत्य सेना होती, राक्षस होते, मंडळ होतं, ते सगळ्यांनी त्याला वारंवार उठवायचा प्रयत्न केला.
अनेक वर्ष निघून गेली, पण तो काही हलला नाही. जशी एखादी मूर्ती असते त्याप्रमाणे तो स्थिर होता. अशा परिस्थितीमध्ये राजा नाही, प्रजेत सगळा गोंधळच गोंधळ. जे कोणी शूर असतील, जे कोणी सशक्त असतील, ते अशक्तांवरती अत्याचार करतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. सगळाच गोंधळ व्हायला लागला आणि ती संपूर्ण पृथ्वी आणि पाताळ यांच्यामध्ये सगळ्या गोंधळामुळे इथे सगळा अन्याय, सगळं दुःखी कष्टी अशी स्थिती निर्माण झाली. हा सगळा प्रकार भगवान विष्णूंनी बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की इकडे सगळीकडे अराजक माजलेलं आहे. दैत्य हे निस्तेज झाले, कारण ते आपापसातच भांडत राहिले, त्यांच्यात काही शक्ती उरली नाही. आणि त्याच्यामुळे देवांचं चांगलंच फावलं आहे, त्यांना सगळी संपत्ती, सगळं काही सुख आहे. त्यामुळे देवांना शत्रू राहिला नाही. देवांना शत्रू राहिला नाही तर ते एकदम शांत स्थिर, कारण जेव्हा डोक्याला काही ताप नाहीये तर मग काय, तर आपले आपले बसा आरामात. आणि अशा स्थितीमध्ये देव असल्यामुळे त्यांना सहज मोक्षपदाला पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली. देवांचं जर स्वर्गामध्ये रस राहिला नाही, त्यांना काही करायची इच्छा नसेल, तर देवांना तृप्त करून घेण्यासाठी सुद्धा माणसांना जे काही होम हवन करायचं असतं, यज्ञ याग करायचे असतात, तेही सगळे कर्म हळूहळू बंद पडायला लागले. देव नाही, असुर नाही, अशा स्थितीमध्ये मग माणसाला तरी कुठलं काही करायची इच्छा कशाला राहील, कारण काहीच त्रास नाही, सगळं काही ऑल इज वेल अशी परिस्थिती. आणि अशा स्थितीत जर काही कर्म करायची प्रेरणा राहिली नाही तर मनुष्य तरी कशाला काय करेल. आणि काहीच करणार नसतील तर तेही शांत होतील. कर्म नष्ट झाली, कर्मभूमीत जर नष्ट झाली तर मग हा लोकही, हे सगळं जी काही निर्मिती आहे सगळी थंड होईल आणि सृष्टी ही शांत होऊन जाईल. जर ही सगळी सृष्टी निर्माण झाली तर मग मला काय कार्य उरलं. भगवान विष्णूंना हा प्रश्न पडला, कारण पृथ्वी असेल तर काही ठीक, नसेल तर मग माझ्यासाठी काय, मी तर वसुंधरा पती, मी पृथ्वीला सांभाळणारा सगळं काही. आणि अशा स्थितीमध्ये जर माझंच काही नाही कार्य राहिलं, मग मी तरी कशाला उरू. आणि माझं जर सगळं नष्ट झालं, मला काही उरलं नाही, तर सगळंच क्रिएशन आपोआप नष्ट होईल. तसं नष्ट झालं तर काही नुकसान काहीच नाही, मला काय कार्य असलं काय नसलं काय एकूण एकच आहे, असा भगवान विष्णूंनी विचार केला. परंतु जे सहज व्हायला हवं ते असं अनपेक्षितपणे, अनुचितपणे होणं हेही योग्य नाही. त्याच्यामुळे मला काहीतरी करावं लागेल, असा विष्णूंना त्यांच्या मनात अशी भावना आली. आणि त्यांनी म्हणून विचार केला की हे दानव, राक्षस हे सशक्त झाले पाहिजेत, हे जगले पाहिजेत. आणि हे जगले म्हणजे मग ते देवांना थोडं सावध ठेवतील, देवांच्या डोक्यावरही टांगती तलवार राहील राक्षस असले म्हणजे. देव सावध राहिले म्हणजे मग माणसं सुद्धा आपले होम हवन यज्ञ वगैरे करायला लागतील. आणि म्हणून भगवान विष्णू त्यांनी ठरवलं की आता मी प्रल्हादाच्या राज्यात जातो, त्याला सावध करतो आणि कल्पाच्या अखेरपर्यंत हा दैत्यांचा राजा म्हणून राहील आणि नंतर मग तो मुक्त राहील. प्रल्हाद हा माझा भक्त असल्यामुळे देवांनाही भय राहणार नाही, पण देव सावध राहतील. अशा प्रकारचा संकल्प भगवान विष्णूंनी केला. पुढे काय होतं ते आपण उद्या बघूया. मागे एकदा केव्हा तरी मी असं म्हटलं होतं की सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. राक्षसांचं महत्व का आहे हे इथे थोडक्यात वेगळ्या रूपाने, वेगळ्या गोष्टीतून आपल्याला कळलं. आपल्या जीवनातही जे कोणी राक्षस असतील त्यांचं महत्व असतं. विरोधाभासी मूल्य एक दुसऱ्याला पूरक असतात हे आपण शिकतो. तर जिथे राक्षस आहेत तिथेच देवांना महत्व आहे. राक्षस नसतील तर देवांना कोण विचारणार, देव नसतील तर सगळी सृष्टीच, म्हणजे माणसांनाही काही कार्य राहणार नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आयुष्यात जे जे काही आपल्या दृष्टीने राक्षस आहेत, जे कोणी त्रास देणारे आहेत आणि आपल्या आजूबाजूला जे कोणी आहेत, तर त्यांच्यामुळेच काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात, त्यांच्यामुळेच कुठेतरी महत्व येतं, कुठेतरी सुसूत्रता येते. एवढे सगळे संत आलेत,
त्यांनाही काहीतरी कारण, त्यांच्या अस्तित्वाला कुठले तरी हे राक्षसच होते. त्यांनीच उदाहरणं घालून दिले की असं करा म्हणजे चांगलं होईल, नाहीतर त्याचे परिणाम असे असे असतात. हे सगळं बाकीच्या लोकांकडे बघून आपण सावध व्हावं म्हणून आहेत. परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी हे एक छान उदाहरण देतात की जे कोणी जेलमध्ये आहेत, जे कोणी वेगवेगळ्या अशा परिस्थितीत आहेत, त्यांचं एकदा त्यांचं निरीक्षण करा आणि कळेल की हे लोक, त्यांच्याप्रती आदर असलाच पाहिजे. कारण ह्या लोकांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं. स्वतःचं जीवन त्यांनी अशा ठिकाणी घालवायला सुरुवात केली. स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी दाखवून दिलं की असं वागू नका, असं वागल्याने त्रास होतो. म्हणून योग वासिष्ठाच्या सुरुवातीलाही मी जे आश्चर्य म्हटलं होतं, ते आश्चर्य हेच आहे की आपण डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघत नाही. आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघितले तर जे लोक दुःखात आहेत, संकटात आहेत, ते मेंटल हॉस्पिटलमध्ये असू द्या, हॉस्पिटलमध्ये असू द्या, जेलमध्ये असू द्या, दारिद्र्यात असू द्या, नाहीतर आणखी कुठल्या कठीण परिस्थितीत असू द्या, त्यांच्याप्रती आदर असावा निश्चितपणे. कारण तेही याच आपलाच अंश आहेत. परंतु ह्या शरीर रूपातून त्यांनी स्वतः दाखवून दिलं आहे की आमच्यासारख्या चुका तुम्ही करू नका. हे आपण बघायचं, शिकायचं आणि अशा चुका टाळायच्या आणि आपलं जीवन समृद्ध करायचं. योग, शास्त्र, गुरुवचन ह्या मार्गाने चालायचं आणि हे जे काही जीवन मिळालं आहे याला आनंदी करायचं. बस हाच एक आपला ध्यास असला पाहिजे. तर पुढे आपण बघू भगवान विष्णू प्रल्हादाला भेटतात, काय सांगतात, पुढे काय होतं, हे सगळं आपण उद्या बघूया. तोपर्यंत थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव.